कल्याण सिल्ड रोडवरती काल मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती। त्याला एक कारण होतं की या ठिकाणी मेट्रोचं जे काम सुरू आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावले होते। या ठिकाणी जर पाहिलं तर या चौकामध्ये काल बॅरिकेड लावले होते आणि बॅरिकेड लावल्यामुळे या ठिकाणी वाहनांना जाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण बघतोय हाच जो भाग होता, या ठिकाणी बॅरिकेड लावले होते आणि बॅरिकेड लावल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती। आज सकाळपासूनच वाहनं सुरळीत सुरू आहेत, कुठल्या प्रकारचा अडथळा या ठिकाणी नाहीये। जी बाजूला असलेली विद्यानिकेतन शाळा जी आहे ती शाळा देखील सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणचे वाहतूक पोलीस आहेत। सर, आज सकाळपासून वाहतूक कशा पद्धतीने संतगतीने चालू आहे, व्यवस्थित वाहतूक चालू आहे। शाळा वगैरे बंद झाल्या होत्या, कालच्या पेक्षा आज कसा बदल आहे? काल मी इथं ड्युटीला नव्हतो, तिकडे होतो, पण आता तर आज ट्रॅफिक व्यवस्थित चालू आहे, संतगतीने वाहतूक चालू आहे। आज मात्र शाळा सर्व सेशनचे सत्र जे आहेत सकाळी 8चं किंवा 10:30 हे वेळेवर सुरू झालेलं आहे आणि ट्रॅफिक जो नॉर्मली सकाळच्या वेळेला असतो तेवढा होता। ह्याच्याबद्दल ट्रॅफिक पोलिसांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी कालच्या धडा घेतलेला आहे। फक्त असाच धडा आपल्या वाहन चालकाने घेऊन थोडंसं रॉंग लेनमधनं घुसणं वगैरे ह्याच्यावर जरा नियंत्रण ठेवलं तर बरं होईल। आणि माझ्या माहितीप्रमाणे आजपासून ट्रॅफिक पोलिसांनी रॉंग लेनमधनं येणाऱ्यांना दंड करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आजपासून शाळा व्यवस्थितच आहे आणि डोंबिवलीसारख्या शहरामध्ये 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतातच, कारण सगळ्या गोष्टी आपल्या काय कंट्रोलमध्ये नसतात, पण शाळा रेग्युलर व्यवस्थित सुरू झालेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर संत गतीने वाहतूक सुरू आहे, मात्र सुरळीत आहे, कुठल्या प्रकारची वाहतूक कोंडी होत नाहीये। हा मानपाडा सर्कल आहे आणि या ठिकाणी जंक्शन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याच चौकामध्ये काल मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि या ठिकाणी मेट्रोचं मोठं बॅरिकेड लावलं होतं। ते बॅरिकेड काल पोलिसांनी हटवल्यामुळे आज पाहिलं तर आज हा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आपल्याला दिसतो आणि वाहनं जे आहेत या ठिकाणी सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। सुरेश खाडे, एबीपी माझा, कल्याण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।